हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, पावसाळा सुरू झालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं गार वारा असतो आणि त्यावेळेला आपल्याला ना मस्त गरम गरम आमटी भात खायची इच्छा होते. आपण आमट्या तर ना बऱ्याच प्रकारच्या करतो. आज आपण आहे ना स्पेशल एक वेगळ्या प्रकारची आमटी करणार आहोत. ती आहे टोमॅटो आणि लसणाची आमटी. टोमॅटो लसूण आमटीसाठी आपण ना अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि ती आता आहे ना आपण काय करूयात, या कुकरच्या डब्यात काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुऊयात. आणि अर्धी वाटी आपण डाळ घेतली तर त्याच्या डबल म्हणजे 1 वाटी आपण पाणी घालून एक 15 ते 20 मिनिटं आपण ना पाण्यात भिजवून घेणार आहोत. ह्याने काय होतं माहितीये का, की ही जी डाळ आहे ती डायजेशनला एकदम बेस्ट होते भिजवून घेतल्यावर. आपण जी शिजवतो त्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे कुकिंग टाइम आहे ते कमी लागतं, म्हणजे लवकर डाळ आपली शिजते. आपण डाळ आहे ना 2-3दा स्वच्छ धुवून घेतली आणि 1 वाटी पाणी घालून घेतलंय. त्यात आता थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि आता एक 15 मिनिटं ही डाळ अशी भिजवून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या करून आहे ना डाळ शिजवून घेऊयात. आमटीसाठी आपल्याला ना 2 टोमॅटो लागणार आहेत. ते आपण थोडेसे मोठे असे चिरून घेऊया. टोमॅटो आपण आहे ना जरा जाडसर म्हणजे मोठे चिरून घेतले. आता हे टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया. आता यात ना आपण लसूण घालून घेऊयात. एक 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, कारण ना याचा या आमटीत ना स्पेशली टोमॅटो आणि लसूण याचा फ्लेवर आहे, त्यामुळे आपण लसूण थोडं जास्त घालत आहोत. आता एक आपण ना सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते म्हणजे 1 ते 1.5 चमचा मेथकूट. मेथकूट म्हणजे ना महाराष्ट्रीयन्सकडे ना शक्यतो नुसत्या प्लेन भातावर आहे ना तूप मेथकूट भात असं हे खाल्लं जातं. हे तांदूळ किंवा जे डाळी आणि अख्खे खडे मसाले असतात ना काही घातले की ते ना थोडंसं भाजून त्याची पावडर केली जाते. तर ह्यानी काय होतं, आपली आमटी मिळून तर येते आणि चविष्ट सुद्धा होते. आता या मिक्सचरची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. आपण मस्त आहे ना पेस्ट करून घेतलेली आहे. आपण 4 ते 5 शिट्ट्या करून आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे आणि रवीनी एकसारखी केली आहे, म्हणजे काय होतं की आपली आमटी मिळून येते. एका कढईत आपण छोटासा डाव आहे ना तेल टाकून घेतलेला आहे आणि छान तापले. आता त्यात अर्धा चमचा आहे ना आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान आहे ना तडतडून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. त्यात आता कढीपत्त्याची पानं टाकूया. त्यात आता टोमॅटो आणि लसणाचं मिक्सचर टाकूया. आता काय करायचंय, हे ना फोडणीत छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा आपण गूळ घालून घेतलाय. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला. आता फोडणीत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि काय करायचं, आता ह्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आहे ना आपण वाफ काढून घ्यायची. म्हणजे काय होतं की टोमॅटोमध्ये सगळे जे मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ते मस्त उतरतात. 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात. 1-2 मिनिटं झाली की आपण यांना झाकण काढून घेऊ आणि बघू शकता तुम्ही की मस्त दणकून वाफ आली आणि तेल इतकं छान सुटलंय. या प्रोसेसमध्ये काय होतं ना की यांना टोमॅटो पण आपला शिजतो. आता आपण जी शिजलेली डाळ आहे ती टाकून घेऊया. त्याच्यात डाळ आपण यांना घालून घेतलेली आहे. त्यात आता 1.5 ते 2 वाट्या आपण पाणी घालून घेणार आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण मिक्सरमध्ये आपण ही जी पेस्ट केली होती त्यातच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होतं मिश्रण आपलं वाया जात नाही. आता अजूनही मला ना ही आमटी थोडी घट्ट वाटते, थोडंसं अजून पाणी घालून घेते. आता मी अजून आहे ना 1 वाटी पाणी मिक्स करून घेतलेले. थोडीशी पातळच करायची आपल्याला, कारण ही भातावर घ्यायची. आता ही आमटी आहे ना तुम्ही आहे ना भाकरी कुस्करून पोळी कुस्करून सुद्धा खाऊ शकता, इतकी सुंदर चव लागते. आमटीला आता आपण आहे ना दणकून उकळी आणून घेऊया. फ्रेंड्स, आपल्या आमटीला इतकी मस्त उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना टोमॅटोचा लाल रंग किंवा आपण जे लाल तिखट घातलेले आहे त्याचे रंग इतके छान उतरलेत आणि आपल्या आमटीला इतका मस्त लाल रंग आलाय. आता आपण त्यातनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून आमटी आपण सर्व करूया.
फ्रेंड्स, मस्त असं पहिल्या वाफेचा भात आपण याला प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि त्याच्यावर मस्त उकळलेली अशी चटपटीत आमटी घेतलेली आहे. मला असं वाटतं की हे बेस्ट कम्फर्ट फूड आहे. हे कोणाला कोणाला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रेंड्स, मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी थोडीशी आंबट आणि तिखट अशी चटपटीत आमटी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची आमटीची रेसिपी? आहे ना मस्त. इनफॅक्ट ना ही आमटी ची रेसिपी बघून तुम्हाला असं वाटत असेल की चला मस्तपैकी आहे ना गरम गरम आमटी भात खाऊया. तर नक्की ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.